वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश पारित होऊनही 9 महिन्यांपासून राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ शिक्षक समन्वय संघाचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। 18 जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची राज्य सरकारने दखल न घेतल्याने संघाने 8 व 9 जुलै रोजी राज्यव्यापी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे। 14 ऑक्टोबर 2024 रोजी वाढीव टप्पा अनुदान सरकारी आदेश पारित झाला, मात्र राज्य सरकारने 9 महिने झाले तरी त्याची अंमलबजावणी केलेली नाही। यासाठी 18 जूनपासून शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे। तरीही राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेत आर्थिक तरतुदीचा निर्णय घेतला नाही। सध्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही त्याबाबत काही हालचाली दिसत नाहीत। निर्णय होऊनही केवळ आर्थिक तरतुदी अभावी वाढीव टप्पा अनुदान मिळू शकले नाही। त्यामुळे शिक्षकांवर अन्याय होत आहे। तातडीने आर्थिक तरतूद व्हावी यासाठी 8 व 9 जुलै रोजी राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे। शाळा बंदला कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारती संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे। त्यानुसार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत। याबाबत संघटनेने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना निवेदन दिले आहे। विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान सुट्टीच्या दिवशी शाळा घेऊन भरून काढणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शाहू बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे।